नमस्कार. मागच्या 1 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा महाराष्ट्रात जे काही घडलं, म्हणजे ती लोकसभेची निवडणूक असो की विधानसभेची निवडणूक असो की महाराष्ट्रात सुरू असलेला मराठा ओबीसी वाद असो की नुकताच झालेला नवीन सरकारचा शपथविधी असो की मंत्र्यांचा शपथविधी असो, हा संपूर्ण घटनाक्रम घडत असताना 3 फॅक्टर महाराष्ट्रात खूप ताकदीनं किंवा खूप जोरानं चालले आणि ते 3 फॅक्टर म्हणजे मुंडे फॅक्टर, भुजबळ फॅक्टर आणि जरांगे फॅक्टर. खरं तर 6 महिन्यापूर्वी संपूर्ण भारत देशात लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले. देशात भाजपचा आणि महायुतीचा मोठा विजय जरी झाला असला तरी महाराष्ट्रात भाजपचा मोठा पराभव झाला आणि जेव्हा त्या निवडणुकांचे निकाल लागले तेव्हा कुठेतरी जरांगे फॅक्टर भुजबळ आणि मुंडे फॅक्टरपेक्षा कितीतरी पटीनं जास्त वरचढ आहे अशीच परिस्थिती महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला झाली आणि त्या निवडणुकीत कुठेतरी मुंडे फॅक्टर आणि भुजबळ फॅक्टर नेस्तनाबूत झालाय का, अशा प्रकारच्या चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाल्या. त्यानंतर